बोले ब्रह्मज्ञान मुखे 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 बोले ब्रह्मज्ञान मने धन अने मान मने धन अने मान ऐसे यांचे करता सेवा ऐसे यांचे करता सेवा ऐसे यांचे करता सेवा ऐसे यांचे करता सेवा मने धन अने मान मने धन अने मान ऐसे यांचे करता सेवा ऐसे यांचे करता सेवा ऐसे यांचे करता सेवा ऐसे यांचे करता सेवा. एक एक अक्षरामध्ये माझा आहे रमाकांत. प्रत्येक ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अक्षरामध्ये भगवंत भरलेला आहे, पण त्याचा अनुभव नाही, त्यांचा अनुभव नाही. आणि त्याच्यामुळेच फक्त आणि दुसरा चांगला विचार करायला त्या पद्धतीचे त्यांना काय आहे सद्गुरू मिळावे लागतात. त्यांचं आज हे त्या ज्यांनी यांची कोणची सेवा चाललेली आहे? साधूची सेवा चालली आहे का? साधूची सेवा चालली. साधूची जर सेवा चालली असती तर फार त्यांचं भाग्य उज्ज्वलाला आलं असतं. आणि सेवा चालली नाही का? चालले एवढी आता एक एक सप्ताह एक एक वैष्णव मेळावा जिकडे तिकडे बघावं पारायण तिकडे होतात, परंतु ह्या ज्ञानाची खबर नाही. कारण तुम्हाला जे मिळालेलं आहे ना, तुम्हाला जे मिळालेलं आहे असं कुठेही तुम्ही गेलात तरी ते मिळणार नाही. कुठेही बाहेर कुठेही शोधा तर आपल्या इथेच ह्याच ठिकाणात आपल्याला ह्या श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी हे आपल्याला ते अनादी काळाचं तत्व आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि त्याची आपण दुसऱ्याकडे बघत न राहता आपण स्वतः त्या तत्वाची कशी सेवा करता येईल, कसं जास्तीत जास्त सेवा. कारण काय करायचंय त्याच्यासाठी? काय आहे, कुठं वनात जाऊन बसायचंय? कुठेही जायला लागत नाही. नलगती साय असं जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. आपल्याला ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. आपल्याला त्या भगवंताला जाग्यावरतीच आहोत तिथंच आपल्याला तिची प्राप्ती होणारी आहे. आणि असं तत्वज्ञान आपल्याला आपल्या भाग्यानं तुम्हाला आम्हाला सर्वांना ते प्राप्त झालं. आणि ह्याच्या पुढे त्या तत्वाची सेवा कशी करायची, तर त्या सेवेसाठी आपल्याला काय आहे की तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा माझे उघड ऐका. त्या सुखाला सुख आपल्याला काय मिळायला पाहिजे, तर आपल्याला ते सुख प्राप्त व्हायला पाहिजे. कोणाला दुःख व्हावं असं वाटतं का? दुःख कोणाला व्हावं असं वाटत नाही. सगळी सुखा मग सांगितलं सुखासाठी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जा एक वेळ. सुखासाठी तुला आपल्याला सुखासाठी आपण कटपट चालली आहे ना, सुखासाठी आपल्याला सगळी तळमळ चाललेली आहे. मग त्यांनी सांगितलं एक वेळ पंढरपूरला जावं. आता पंढरपूरला गेलेत नाहीत का? हो, किती गेलेली आहेत पंढरपूरला? सर्वच पंढरपूरला. हो, पण त्यांनी सांगितलेली पंढरी ती कळली का? काय आहे पंढरी आत्मा हा विठ्ठल. 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 नाद तो केवळ पांडुरंग. नाद तो केवळ पांडुरंग. नाद तो केवळ पांडुरंग. काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नाद तो केवळ पांडुरंग. हा, आणि
पांडुरंगाची सेवा करण्यासाठी ज्यांना ज्यांना पांडुरंगाची सेवा प्राप्त झालेली आहे, ज्यांना ज्यांना प्राप्त झालेली आहे, हो हो, ही सर्वांच्या भाग्यामध्ये आली आहे का? आपल्याला आलेली आहे, परंतु सर्वांच्या भाग्यामध्ये नाही. जो नव्हे ज्यांनी देवाच्या अखंड शेजारी असे असणारे नामदेवराय देवाच्या शेजारी होते, त्यांची हो त्यांची एवढी शक्ती होती, एवढा त्यांना भगवंताची प्राप्ती होती. नव्हे नव्हे ज्या वेळेला सांगायचा मागचा इतिहास जरा थोडासा झाला तर ज्या वेळेला विठ्ठल रुक्माईला समाधी घेण्याची वेळ आली आणि त्यांनी समाधी घेतली, जल समाधी घेतली त्यांनी विठ्ठल रुक्माईनं. आणि ती जल समाधी घेत असताना त्यांनी घेतल्याच्या नंतर नामदेवराय आपल्या विठ्ठल पंताने विठ्ठल आता विठ्ठल पंत जर आपण म्हटले ना तर विठ्ठल पंतांचे वडील गोविंद पंत, गोविंद पंतांचे वडील त्रिंबक पंतांचे वडील गोपाळ पंतांचे वडील रामचंद्र पंत आणि रामचंद्र पंतांचे वडील हरिहर पंत, असा हे आहे. पण जी विठ्ठलाने जी समाधी आपली जल समाधी घेतली विठ्ठल पंताने, अच्छा विठ्ठल बरोबर आहे. तर विठ्ठल पंतांनी जी समाधी घेतलेली ते त्यांना घ्यायला लागली. मग ती समाधी त्यांनी घेतला नाही. त्यावेळेला आपल्या गुरुची आपल्या त्यांना ही लहान बाळ अनाथ झालेली आहे आणि अनाथ झालेली आहे, त्यांना आपण जाऊन भेटावं, त्यांचं सावण करायचं जातं. तर आपल्या कोण घरातलं गेलं तर आपल्याला कसं मग जाऊन भेटावं लागतं आणि भेटायला लागतं. त्यामुळं त्यांनी भेटण्यासाठी पंढरपूरवरून कुठे आले, आळंदीला आले. आळंदीला आल्याच्या नंतर विठ्ठल पंत हे झाले ना बाबा, समाधी घेतलेली आहे त्यांनी, जल समाधी झालेली आहे. आणि त्यांच्या यांना ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना, मुक्ताबाईला आणि स्वपन काकांना भेटण्यासाठी आळंदीला आले. ते आपल्या नामदेवराय आले. तिथं नामदेवराय आल्याच्या नंतर त्यांना आपले जर आपले गुरुवर असे असणारे जर विठ्ठल पंत जर ह्या जल समाधी घेतली तर त्यांच्या मुलांना आपण सत्वन करण्यासाठी आले. आणि तिथं आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं सर्वांचं, त्यांनी एकमेकांना दर्शन घेतलं. ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायांचं दर्शन घेतलं, निवृत्तीनाथांनी घेतलं आणि सर्वांनी घेतलं ना. आणि मुक्ताबाईचं दर्शन घेतलं नाही. बाळ किती तर 7 वर्षाची लहान चिमुकली मुक्ताबाई होती त्या टायमाला. आणि ते असल्या कारणाने तिचे मग त्यांनी काय केलं, दर्शन घेतलं नाही. तर मुक्ताबाई म्हणाल्या अजून तुझा अहंकार, तुला देव कळला नाही. अखंड जयला देवाचा शेजार, अखंड जयला देवाचा शेजार, अखंड जयला देवाचा शेजार, अखंड जयला देवाचा शेजार. कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार नाही गेला, कार्य अहंकार नाही गेला. अखंड जयला देवाचा शेजार, अखंड जयला देवाचा शेजार, अखंड जयला देवाचा शेजार, अखंड जयला देवाचा शेजार. आणि मग म्हणाले मला देव कळला नाही. मुक्ता मला काय म्हणता या संत सभेमध्ये मला देव कळला नाही, तर पांडुरंग तर माझ्या त्या अखंड माझा शेजार आहे. तर नाही मग खरोखरच म्हणाले इथं पण आपल्या सभेमध्ये आता सर्वच आलेले होते ना त्या टायमाला, संत मंडळी सर्व आळंदीला आलेली होती. आणि मग म्हणाले की आपल्याला इथं शाणे जोन ते कोण आहेत. तर आता ते कोण होते, गोरोबा काका सगळ्यात
श्रेष्ठ आणि जाणते असे होते. म्हणाले गोरोबा काका निवृत्तीनाथांनी म्हणाले तुम्ही बघा ह्याच्यात कोण देव कळला की नाही कळला तो. मग त्यांनी काय केलं, हात लावला आणि प्रत्येकाला तपासायला सुरुवात केल्याने. आणि तपासायला सुरुवात केल्याच्या नंतर सगळे निवृत्तीनाथांच्या डोक्यावर हात ठेवला. तर हे म्हणाले ते निवृत्ती झालेलं पूर्ण आहे, ह्याच्या काही मध्ये निवृत्ती झालेले आहे, वृत्तीच्या पलीकडे गेलेले आहे, कोणतीही वृत्तीच नाही आहे त्यांच्यामध्ये. मग ज्ञानेश्वरांच्या डोक्यावर हात ठेवला तर ते सुद्धा पूर्ण हे ज्ञानानं भरलेलं आहे. स्वपन काकांच्या डोक्यावर हात ठेवला तर म्हणजे ते एकांतच गेलेले आहे, पूर्ण एकांतातच गेलेले आहे. आणि असं सर्वांच्या डोक्यावर हात ठेवल्याच्या नंतर जेव्हा नामदेवरायांच्या हातावर डोक्यावर हात ठेवायला गेला ते ढाला ढाला रडायला लागले. रडायला लागल्याच्या नंतर म्हणाले अजून काय, कारण का शक्तिपात त्या हात ठेवल्याबरोबर काय झाला, शक्तिपात झाला. आणि त्या शक्तिपातानं त्यांच्या जो त्यांना सहन झाला नाही, तेवढी शक्ती ती सहन झाली नाही. आणि ती शक्ती सहन झाल्यामुळं ते रडायला लागले. म्हणाले अजून एक कोर आहे. सांगा आपल्या सद्गुरूने आपल्या डोक्यावर हात ठेवला त्याने मला आपल्याला ढाळाढाळ रडायला येत होतं की नव्हतं? येत होतं, कारण आपण त्या टायमाला कच्चे होतो. आपण तेव्हा कच्चे होतो. देवाचा आणि आपल्याला त्याचा अनुभव तेवढा आलेला नव्हता. आणि ज्या टायमाला सद्गुरूने हात लावला ना, लावून हात कुरवालीने मला सांगितलेली चिंता न करावी, त्यानंतर मग आपल्या आस्ते 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 कसं आपण स्थिर झालो. मग त्या टायमाला ज्या टायमाला आपण पहिले कच्चे होतो पण नंतर कसं झाले, परिपक्व झालो. तसं नामदेवराय मग ते उठले आणि म्हणाले हे कच्चं म्हटल्याबरोबर पळाले आणि सीधे परत पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर ते म्हणाले आता देवा तुम्ही माझ्या ताटात जेवता आणि मला संतांच्या सभेमध्ये कोरं ठरवलं गेलं. हो नामदेव, तू माझ्या जवळ आहेस आणि माझ्या जवळ असल्या कारणानं तू आणि मी एक आहोत. पण तुला असं तत्वज्ञान जे समजायला पाहिजे होतं, ओळखायला पाहिजे होतं, ते अजून तू ओळखलेलं नाही आहेस. त्यासाठी तू विसोबा खेचरांना शरण जा आणि नंतरच तुला हे सर्वत्र तुला तिथे त्यानंतरच तुला हे सर्वत्र असणारं भगवंताचं अनुभूती यायला लागेल. म्हणून नामदेवराय पंढरपुरावर परत विसोबा खेचरांकडे येण्यासाठी निघाले. आणि आवड्यानाथला आल्याच्या नंतर त्यांनी मग तिथे शंकराची पिंडी होती आणि आधीच जाऊन ते विसोबा खेचर काय झाले होते, ते शंकराच्या पिंडीवरती पाय देऊन उभे होते. आता काय पाय देऊन उभं राहण्याचा काय विचार काय आहे, विचार आहे. विचार बदलण्यासाठी, समजवण्यासाठी, बोध करण्यासाठी काहीही करावं लागतं. त्यांनी तसं काय पाय, त्याला काहीच कळत नव्हतं का? त्यांना कळत होतं. मग त्यांनी पाय ठेवलं. त्यांनी बघितलं नाही. म्हणाले तेव्हा विसावेलासाठी नामदेवराय तिकडे गेले, मंदिरामध्ये गेले आणि बघतात तरी काय एक म्हातारे उभा आहे आणि ते शंकराच्या पिंडीवर पाय देऊन उभा आहे. म्हणाले तुम्ही ह्या भगवंताला, मी ज्यांची दर्शन घ्यायला आलो या आवडीनाथला शंकरांचं भगवंताच्या पिंडीचं, आणि तुम्ही ह्याच्यावर पाय देऊन उभे. तर म्हणा देव कुठे नसेल तिथे माझा पाय तूच ठेव. आता मी म्हातारा झालो, जे मला पाय माझा सुचलत नाही, मी काय करणार. त्यावेळेला मात्र त्याने पाय चांगला उचलायला प्रयत्न केला आणि ठेवला आणि बाजूला तिथे शंकराची पिंडी, म्हणजे जिथे तिथे शंकराची पिंडी, जिथे तिथे शंकराची पिंडी. आणि त्यानंतर त्यांना असं झालं की आता खरोखरच हे कोणतरी आपल्याला ज्यांना शरण जायचं होतं तेच आपल्याला भेटलेलं आहे. तिथे त्यांना तो बोध झाला. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की विसोबा खेचरांना शरण गेले. आपल्याला ज्यांचं नाव सांगितलं होतं पांडुरंगानं तेच आपल्याला इथे भेटलेले आहेत. आणि त्यांच्याकडून बोध घेतल्याच्या नंतर मग पंढरपूरला आल्याच्या नंतर त्यांनी ती जे टायमाला ती बोध घेतला, ती नाम घेतलं, त्या टायमाला मग त्यांना देव कसा दिसायला लागला का, खासी सुकी रोटी तूप लावून देतो जगजेटी. तुम्हाला तू सुकी कुत्र्याला जे पहिला हाड म्हणून म्हणणार, मंदिरामध्ये येऊन न देणार कोण होते, नामदेवराय होते. पण ज्या टायमाला हा अनुग्रह, हा बोध मिळाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं, त्यांना सर्वत्र देव दिसायला लागला. मग आपल्याला काय केलेलं आहे, आपल्या सद्गुरूंनी काय केलेलं आहे, सर्वत्रच बघण्याचं, सर्व भगवंत आहे ही आपल्याला अनुभूती आणून दिलेली आहे. आणि तसं
नामदेवरायांना त्याची अनुभूती आली आणि अनुभूती आल्याच्या नंतर मग त्यांनी काही दिवसानं आता यांचं काय आपलं चाललं होतं की विठ्ठल पंतांनी जलसमाधी घेतलेली होती आणि काही दिवस झाल्याच्या नंतर त्यांनी आता घेण्याचं कारण काय होतं पाठीमागचं तर नुसतं काय की हे संन्यासाची मुलं आहेत आणि ह्यांना कोणत्याही गोष्टीचा समाजात कर्मयोग करण्याचा अधिकार नाही. काय कर्मयोग करण्याचा अधिकार संन्यासामध्ये राहायचा, कर्म कोणत्याही प्रकारचा करायचा, भगवंताची भक्ती करायची. आणि त्या टायमाला विठ्ठलला त्यांना सांगितलंच होतं, पण आता त्यांनी त्या टायमाला त्यांना मुंज करण्याचा हा अधिकार मिळालेला नव्हता आणि अधिकार नसल्या कारणानं त्यांनी तिथून मग आपल्या निवृत्तीनाथांनी प्रश्न पडला, आता काय आपल्याला करायचं, आपल्याला तर ह्या समाजामध्ये तर आपल्याला राहण्याचा अधिकार नाही, राहिलं आपल्याला कोण हे देत नाही आहे, आपल्याला पुढचे जे कार्य करायचंय त्यासाठी आपल्याला समाज मान आणि हे देत नाही, तर आपण चला पैठणला जाऊया आणि तिथं जाऊन शुद्ध पत्रिका मिळवून घेऊया आणि मग आपल्याला मुंज करण्याचा ना अधिकार मिळेल. तर तिथून मग ते पैठणला आले. पैठणला आल्याच्या नंतर तिथे सर्वांना मिळाले. प्रत्यक्ष पैठणी भट्टी केला वाद, प्रत्यक्ष पैठणी भट्टा केला वाद, प्रत्यक्ष पैठणी भट्टी केला वाद, प्रत्यक्ष पैठणी भट्टी केला वाद, प्रत्यक्ष पैठणी भट्टी केला वाद. रेड्या मुगी वेद बोलविला, रेड्या मुगी वेद बोलविला, रेड्या मुगी वेद बोलविला. प्रत्यक्ष इथं काय ना ब्राह्मणांसाठी वाद झाला. वाद झाल्याच्या नंतर त्याने म्हणाले, तुम्हाला काय वाद झाला? त्यांनी म्हटलं नाही की नाही, कुठल्याही अजूनपर्यंत शास्त्रामध्ये आम्हाला मिळत नाहीये की संन्यास घेतलेल्याला ग्रस्ती आश्रमामध्ये कर्म करण्याचा नाही तर मुंज करण्याचा अधिकार मिळत नाही. त्या टायमाला त्यांना खरोखर दुःख वाटलं असेल का? दुःख नाही वाटलेलं त्या तरी पण काय दुःख नाही वाटलेलं. रेड्याच्या मुखात वेद वदवले त्याच्या आधीची गोष्ट ही आहे. हे चमत्कार नंतर करून दावल्याच्या आधी ज्याचे आहे असं आहे की त्याला सांगितलं नाही. तर त्यावेळेला त्यांना काहीच वाटलं नाही. ते म्हणाले की आपल्याला देहांत त्यानंतर त्यांनी म्हणाले तुम्ही हे आपल्याला आई वडिलांना त्यांचं प्रायश्चित घ्यायला लावलं आणि आम्हाला देत नाही. वडिलांना शुद्धीपत्र देण्यात दिलं, तुम्ही दिलं तर त्या टायमाला त्यांना जलसमाधी तुम्ही आता तर द्यायला पाहिजे होतं. समाधी आमच्या वडिलांनी घेतलेली आहे जलसमाधी आणि आता आम्हाला तुम्ही शुद्धीपत्र द्यायला पाहिजे होतं, पण तरी आता तुम्ही आम्हाला देत नाही. परंतु नाही दिलं तरी त्याचा त्यांना दुःख नाही झालं. कारण ते कर्मासाठी आलेलेच नव्हते, त्यांना त्याचा आनंद झाला. ऐकोनी निवृत्ती संतोषला चित्ती, धन्य तुमचे वंदिती तीर्थक्षेत्र. एक सोपान मुक्ताबाई आनंदली मनी. त्यांना आनंद झाला की तुम्हाला आम्हाला जर शुद्ध पत्रिका त्यांनी दिलानी असती तर काय झालं असतं की त्यांना ताबडतोब कर्मामध्ये अडकल्या गेली असतीत ना. त्यांना आनंद झाला, आपल्याला ह्या कर्मातून मुक्त केलेलं आहे त्यांनी. व त्यांचे त्या ब्राह्मणांचं उपकार आहेत की त्यांनी अपकार आहेत, त्यांचे उपकार आहेत ब्राह्मणांचे पंथांचे ज्ञानेश्वर महाराजांवरती आणि उपकार आहे. पण आज कीर्तनकारने रडून पण सांगतात की त्यांना असा छळ केला तसा छळ केला. छळ करण्याचा कोणाचा कोण छळ करत नसतो, कारण जे घडायचं असतं तेच घडतं. दुःख मानण्याचं काही कारण नसतं. त्यांना त्याचा आनंद झाला.
की आता आपल्याला ह्या कर्मातून मुक्त झालेलं आहे, आपणाला ह्या कर्मामध्ये अडकवण्याचा प्रश्न नाही. आणि नंतर शके ज्ञानेश्वर महाराजांनी 1212 मध्ये काय केली, ज्ञानेश्वरीचा ग्रंथ लिहिलेला होता. 1212 शुद्धी केली एकनाथ महाराजांनी 1212 मध्ये. 1195 बरोबर बरोबर. 1195 मध्ये निवृत्तीनाथांचा जन्म, 1197 मध्ये निवृत्ती ज्ञानोबेश्वरांचा जन्म, 1199 मध्ये स्वपन काकांचा जन्म आणि 1201 मध्ये मुक्ताईचा जन्म असं शास्त्र सांगतं. आणि शास्त्र 1212 मध्ये ज्ञानेश्वरीचा ग्रंथ लिहिला गेला. आणि 1218 मध्ये काय घेतलं, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. 1218 मध्ये समाधी घेतली. आणि समाधी घेणारे एकटेच होते का हो? 8 महिन्यामध्ये पहिलं तिथून सर्व तीर्थयात्रा झाल्या होत्या, फिरून सर्व तीर्थयात्रा केल्याने होत्या. तीर्थयात्रा करून आळंदीवरून पंढरपूरवरून नामदेवरायांना घेऊन, नामदेवरायांचा विचार घेऊन, त्यांना सुद्धा नामदेवरायांना पण संगाती घेऊन गेलेत. कुठे? दिल्लीपर्यंत, पंजाबपर्यंत नामदेवरायन संगाती तीर्थयात्रेला. कोण? सगळी संत मंडळी, गोरोबा काका, चोखा मेला, नरहरी सोनार, हे सगळे संत मंडळी कुठे गेली होती? संगाती होती. त्याच्या ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्याच्या अगोदर पूर्ण दिल्ली. आणि दिल्लीला आल्याच्या नंतर नामदेवरायांचा आपण मगाशी हे घेतलेलं होतं की नामदेवरायांचा केवढी हे होते. तर नामदेवरायांचं कीर्तन दिल्लीमध्ये रंगामध्ये आलेलं होतं, अभर कीर्तनामध्ये. आणि तिथे त्या टायमाला दिल्लीचा खलीजा यवन तिथे होता आणि तो राज्य करत होता तिथे दिल्लीवरती. आदिलशाह आणि जलाल खालजी आणि आदिलशाह खालजी. आदिलशाह खालजी हा त्याचा पुतण्या होता. आणि त्याने काय केलं, नामदेवरायांचं इकडे कीर्तन चाललेलं होतं आणि त्याने काय केलं, कीर्तनामध्ये अडथळा तिथे गायीचा वध केला. खालिजाउद्दीनने काय केला, गायीचा वध केला. आणि गायीचा वध केल्याच्या नंतर गायीचं काय म्हणाला, तुझं जर नामदेवराय तुला जर एवढं देवाचं कळतंय ना, तर हे गायीला उभी कर, तर तुझं सत्वन, तुझं परीक्षा खरी होईल ठरेल. आणि तिथे त्यांनी काय केलं, नामदेवरायांना फार दुःख झालं त्यावेळेला. आता आपल्याला ह्या प्रसंगामधून आपल्याला पांडुरंगाशिवाय कोणीच वाचवणार नाही. नाहीतर काय त्या एवढं त्याला सोडलं असतं का तिथं कीर्तनातून? सोडलं नसतं. आणि सोडल्या नसलं मग त्याने त्या टायमाला त्या गायीचं धड नेऊन त्या शिर आणि धड एकाला जोडलं आणि गाय तिथे कीर्तनामध्ये त्याने उभी करून दावली. एवढा नामदेवरायांची ताकद होती, एवढी शक्ती होती, एवढा भगवंताचे निष्कर्ष भक्त होते. नव्हे एका ठिकाणी आवड्यानातलाच नव्हा हे मंदिर फिरवलं, फिरविले देऊलं, जगा माझी खाती नामदेवा हाती दूध